बंधू आणि भगिनींनो, भक्ती फॅमिली एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आम्ही पिल्ले घेऊन निघालेलो आहोत. नेहमीप्रमाणे रात्रीचा प्रवास आहे. आम्ही दोघं निघालेलो आहोत. आपली गाडी आहे, आता नवीन गाडी आहे ती, पाठीमागे पिल्ले वगैरे आहेत. चिपळूणला निघालोय. चिपळूण मध्ये जी आपली ब्रांच आहे, आपण एक व्हिडिओ बघितलाय चिपळूण मधला, तिथं पिल्लं घेऊन निघालोय आणि तिथनं पुढे ती पिल्लं सावर्डे इथे जाणार आहेत. तर आपल्या ब्रांचेस बऱ्याच ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. आपण बऱ्याच ठिकाणी म्हणजे आता कोकण साईडला म्हटलं तर भिवंडीमध्ये आहे, चिपळूण, सातारा, बुलढाणा साईडला आहे, यवतमाळ, अशा बऱ्याच ठिकाणी आहेत. आणि कामं पण सुरू झाले आहेत सगळ्यांची, म्हणजे बऱ्याच जणांना ऑर्डर पण यायला लागल्यात. त्या साईडच्या लोकांची कामं सुरू झालेली आहेत. त्या आज ही आपण घेऊन चालले आहे चिपळूणमध्ये. तर चिपळूणमध्ये सावर्डेमध्ये 600 पिल्ले जाणार आहेत आणि 400 पिल्लं आहेत ती आजूबाजूला चिपळूणच्या परिसरात दिली जाणार आहेत. तर आता आम्ही निघालो. रात्र आहे, नेहमीप्रमाणे आपला रात्रीचा प्रवास असतो. तर कोणाला आपल्याबरोबर काम करायचं असेल तर त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. कारण बरेचसे लोक आहेत ती आणि कामाला पण सुरुवात केली. एकमेकांना सहकार्य करून टीम वर्क करावं लागतं, तरच आपण पुढे जातो. त्या पद्धतीनं आपला व्यवसाय सुरू आहे. आणि जे आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत, बरीच लोक खुश आहेत, कारण प्रत्येकाला ऑर्डर यायला लागलेत. मोठ्या म्हणजे कोंबड्यांचं, नर पक्षी, मादी पक्षी, तसेच अंड्यांची विक्री करतायत, पिल्लांची पण विक्री सुरू झाली. तर सगळ्यांचा व्यवसाय बऱ्यापैकी सुरू झाला. आम्हाला पण आनंद वाटतोय. सगळीजण लोक अशी एवढ्या उत्साहात कामं करतायत. तर चला, आज ही पहिली ऑर्डर घेऊन चाललोय चिपळूण मधल्या शाखेची. तर बघू आता तिथून पुढे गेल्यानंतर तिथलं काय नियोजन आहे ते. तर आता तिथं पोहोचल्यानंतर सकाळी तर आम्हाला पोहोचायला 4 तर वाजणार आहे तिथे चिपळूण मध्ये पोहोचायला. तिथनं पुढं मग सावर्डेमध्ये जाणार. 2 वाजलेत आणि आम्ही चिपळूणच्या घाटात आहोत. पाऊस पण पडतोय बाहेर आणि धुकं पण आलंय. धुक्याची सगळी वाट आहे. धुक्यातनं आता वाट काढत काढत जायचंय. तिथून येताना गाडी एकदम सावकाश चालवावी लागते. असल्यासारखा ढगात आहे पूर्ण. दिसत नाही. कशी गाडी थांबली असेल? कुठं गाडी नक्की थांबली? पुढे जायचं एकदम अवघड आहे. काही सुद्धा दिसत नाही रस्त्याला.
व्यवस्थित दिसायला लागले. एवढा वेळ आम्ही त्या धुक्यातच होतो. धुक्यातनं कशी तरी गाडी बाहेर काढली आता व्यवस्थित. म्हणजे आता धुकं नाही, रस्ता दिसतोय. डोंगराकडे बघितलं तर भीती वाटते. असला डोंगर दिसतोय अंधारात. समोरून जर गाडी आली काय सुचत नाही, कारण रस्ता एवढा अरुंद आहे. त्यात पाऊस पण पडतोय थोडा थोडा. पाठीमागं धुकं होतं. पाणी छान दिसतंय. उद्या सकाळी बघायला भेटते छानपैकी पाणी कसं पडतंय. प्रवास करणं धोकादायकच आहे. आणि पावसाळ्यात तर प्रवास करूच नाही. ते आता आम्हाला ऑर्डर द्यायची होती म्हणून आम्ही एवढे रिस्क घेतले. आतमध्ये हीट आणि बाहेर आहे. आपण जसं नॉर्मल एसी का आपण कार कार्बन डायऑक्साईड निघतो ना. बरोबर. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. तिकडचं दरवाजा आपण बंद करून घेऊया का, की पाण्याचं झालंय? पाण्याचं झालंय. सर कुठे आहेत? पप्पा. हा काय माहिती बाहेर असतील. बोलून घ्या पप्पा. मोजून घ्या. पिल्ल पोच केलेत आम्ही. आता घरी निघालोय. पिल्ल ज्या ठिकाणी पोच केले ते सावर्डे म्हणून आहे. चिपळूणच्या शेजारी 15 किलोमीटर अंतरावर आहे ते सावर्डे म्हणून गाव. तिथल्या त्या फार्मची पिल्लांची जी काय ऑर्डर होती ती आम्ही आज कंप्लीट केली. व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं सिद्धेश कदम होते. अगोदरच ते गेलेले तिथं. आम्ही पोहोचायच्या अगोदर त्या फार्मवर जाऊन त्यांनी तिथली पाहणी केली होती. म्हणजे ब्रुडिंगची वगैरे व्यवस्था आहे का, खाद्याची सोय वगैरे आहे का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या होत्या. पिल्लं वगैरे तिथं मोजून वगैरे सगळं त्यांनीच दिली. तर आता आमच्या ह्या शाखेचं काम सुरू झालंय. अशी बऱ्याच शाखा आहेत, त्या सगळ्या शाखांची कामं सुरू झाली आहेत. ज्या ठिकाणची ऑर्डर येईल तिथून त्यांना जवळ पडत असेल तर तिथंच ऑर्डर दिली
पद्धतीने आमचं काम चालू आहे. आता इकडली ऑर्डर कंप्लीट केली. आता या साईडचं मार्गदर्शन वगैरे आमचं असतंच. त्याचबरोबर काही दुसरा काय प्रॉब्लेम असेल तर जवळ असल्यामुळे, आता इथं काय प्रॉब्लेम झाला तर सिद्धेश कदम जवळ आहे त्यामुळे ते तिथं जाऊन तिथली पाहणी करणार. हे अशा पद्धतीनं बरं पडतं. म्हणजे फार्मरला जो काही प्रॉब्लेम आला असेल, त्यांच्या फार्मवर पिल्लांसाठी काय मॉर्टिलिटी होत असेल किंवा काय आजार आला असेल तर तिथल्या तिथं जवळ जाऊन ज्या शाखेतली शाखा जवळ आहे त्या शाखेतला जो व्यक्ती असेल ते तिथं जाऊन बघणार. ह्या अशा पद्धतीच्या आता आमची कामं चालू आहेत. बऱ्याच शाखा आहेत, त्यांची सगळ्यांची कामं चालू आहेत. तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये पुढे. तर अशा पद्धतीने आम्ही आता कामं करतोय. प्रत्येकाने एकमेकाने सहकार्य एकमेकाला करत हे काम करतोय. तर सगळ्यांनी असंच काम करावं, एकमेकाला सहकार्य करून. प्रत्येकाने जर असं केलं तर कोणताही प्रॉब्लेम येत नाही, अडचणी येत नाहीत. आणि अडचणी आल्या तर सगळेजण मिळून त्या अडचणींना दूर करतात. तर अशा पद्धतीनं ज्यांना कोणाला आमच्या बरोबर काम करायचं असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करा. सगळी माहिती तुम्हाला भेटेल. तर आता आम्ही निघालो घरी. सकाळचे 8 वाजलेत. इकडं पाऊस वगैरे भरपूर पडलाय. रात्री बघितलं केवढं धुकं होतं, आता पण भरपूर धुकं आहे. पाणी तर असलं डोंगरातून वगैरे वाहतंय, दिसायला छान दिसतंय. बघू आता पुढे वरती गेल्यानंतर ढगातनं जायचं आहे, कारण एवढं धुकं दिसतंय समोर. तर तिथं गेल्यानंतर बघू आपण. मग तिथं मी व्हिडिओज करणार आहे, कारण का रात्री व्हिडिओ करता व्यवस्थित आला नाही. तुम्हाला पण बघायला भेटेल चिपळूण साईडला पावसाच्या दिवसात कसं वातावरण असतं. थंडीमध्ये पण हे असंच धुकं असतं, कारण आम्ही थंडीत पण चाललेलो एकदा, त्यावेळेस पण हे असंच वातावरण होतं.
देऊन घरी परत येत असताना घाट माथ्यावरती आलो. तिथं आल्यानंतर साईडला हॉटेल्स वगैरे होती रस्त्याच्या साईडला. मग मला बोलले की आपण नाश्ता करूया का. मग नाश्ता करायचं असं ठरलं. गाडी हळूहळू साईडला घेत होते पण समोर चेकपोस्ट होता. तर चेकपोस्ट म्हणजे पोलीस असणारच. बरेच पोलीस होते. त्यापैकी एक जण होते ते गाडीकडे असे फास्ट एकदम यायला लागले. पहिल्यांदा मी घाबरले बाबा काय झालं एवढं पोलीस का फास्ट यायला लागले. कारण बऱ्याच वेळात आम्ही प्रवास करतो पोलीस वगैरे असतात त्यामुळं भीती वाटते. मग पण सीट बेल्ट वगैरे लावलेला सगळं व्यवस्थित होतं. पहिल्यांदा एवढी जोरात घाबरले. परत ते पोलीस होते ते समोर आले जरा हसले. मग ते हसले परत माझा गोंधळ उडाला. परत माझे मिस्टर पण हसायला लागले. मला बोलले अगं आपले व्ह्यूअर्स आहेत. मग ते व्ह्यूअर्स आहेत म्हटल्यावर मग मला जरा माझ्या जीवात जीव आला की बाबा काय नाही आपल्याला भेटायला आले. ते मग आल्यानंतर एकदा त्यांच्या चेहऱ्यावर एकदम आनंद होता. मग बोलायला लागले. ह्यांना विचारलं कुठं ह्या साईडला. मग आम्ही सांगितलं पिल्लं वगैरे द्यायला आलेलो. म्हणायला लागले तुम्हाला व्हिडिओमध्ये बघतो आज प्रत्यक्ष बघून आनंद झाला वगैरे असं त्यांच्या तोंडून ऐकून छान वाटलं की बाबा डिपार्टमेंट मधल्या माणसाने आपल्याला स्वतःहून येऊन ओळख वगैरे दिली. ते म्हणायला लागले गाडीवरचा लोगो बघून मी ओळखले की बाबा ओळखीचा वाटतोय लोगो. आपल्या गाडीवर भक्ती ॲग्रो म्हणून हा लोगो आहे तो बघितला. आणि ते म्हणले मला पण त्यांनी बघितलं होतं. ते म्हणले तुम्हाला पण बघितलं लोगो पण बघितला आणि एकदम फास्ट आलो. मग अशा आल्यानंतर मग ओळख वगैरे सांगितली. बऱ्याच वेळ मग त्याने आम्हाला नाश्ता दिला चहा वगैरे झाला. बऱ्याच वेळ कोंबडी पालनाचे वगैरे गप्पा झाल्या. त्यांचं नाव जगन्नाथ चव्हाण म्हणून आहे. कराड जवळच राहतात ते कराड साईडला. पण आता त्यांची ड्युटी इथं आहे त्यामुळे ह्या साईडलाच राहायला आहे चिपळूण साईडला. ड्युटी त्यांची संपलेली होती. मग त्यांना नाश्ता वगैरे झाला गप्पा झाला. त्यांनी त्यांच्या मिसेस बद्दल वगैरे गोष्ट सांगितलं. बाबा त्यांना कोंबडी पालनात इंटरेस्ट आहे. अगोदर कोंबडी पालन वगैरे करत होते. अशा बऱ्याच वेळ गप्पा झाल्या. ऐकून मला असं छान वाटलं की बाबा लोक स्वतःहून ओळख देतात किंवा आपल्याशी किती आपुलकीने वगैरे वागतात. हे मस्त वाटतं का असं आपल्या युट्यूब चॅनलमुळे आणि आपण जे काम करतोय चांगलं त्यामुळे बरेच लोक आहेत ओळख देतात. डिपार्टमेंट मधली पण बरीच माणसं ओळखीची झाली ते आपल्या युट्यूब चॅनलमुळे. बाकीची कोंबडी पालनातली पण लोक ओळखीचे आहेत. अशा सगळ्यांनी ओळख देत जा. ह्या सरांनी स्वतःहून येऊन ओळख वगैरे दिली. छान वाटलं. जाताना त्यांनी आपल्या गाडी बरोबर फोटो वगैरे घेतला आणि सांगितलं की बाबा ह्या साईडला कधी आला तर येत जा मी असतो वगैरे. अशा बऱ्याच गप्पा झाल्या. पण मला सांगायचं होतं की मला आनंद झाला. अगोदर ते येत होतं भीती वाटलेली. नंतर त्यांनी जे बोलले वगैरे ते फार आनंद झाला. मग ह्यांच्याशी कसं गप्पा वगैरे मारलेल्या अगोदर त्यांनी फोन केला होता. ह्यांच्या ओळखीचे तर सगळेच जण असतात फोनवर हेच बोलत असतात. मी काय व्हिडिओमध्ये असते मला व्हिडिओमध्ये लोक बघतात आणि नंतर समोर आल्यानंतर हे अशा भावना व्यक्त करतात ते बघून छान वाटतं. तर हे अशाच लोकांनी असं प्रेम द्यावं. असं तुमचे जे म्हणजे जिथं भेटाल तिथं ओळख वगैरे देतात लोक ते बघून छान वाटतं. असंच सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.